हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा चॅप्टर नंबर 10 बँक अँड सिंपल इंटरेस्ट। या चॅप्टरचा मी घेणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 40। ठीक आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 40 बघायच्या आधी बघा काय दिलेलं आहे आपल्याला। इंटरेस्टचा फॉर्म्युला दिलेला आहे। ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट टोटल इंटरेस्टचा मीन्स काय असते आय इज इक्वल्स टू काय असतो पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100। तर पी काय असतो, पी काय असतो प्रिन्सिपल, आर काय असतो रेट ऑफ इंटरेस्ट, काय असतो रेट ऑफ इंटरेस्ट, आणि टी असतो टाइम इन ईयर, ठीक आहे। या फॉर्म्युल्याचा आपण यूज करायचा आहे चॅप्टरमध्ये। आणि अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे, आणखी एक फॉर्म्युला दिलेला आहे काय आहे अमाउंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, ठीक आहे। हे जे दोन फॉर्म्युले आहेत ते करून आपल्याला काय करायचे आहे, समोरचे जे प्रॅक्टिस सेट आहे ते सॉल्व करायचे। ठीक आहे, बघा मग बघा प्रॅक्टिस सेट नंबर 40। क्वेश्चन नंबर 1 बघा, इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन अ स्कूल फंड ॲट अ 9 PCPA फॉर 2 इयर। आता हे काय दिलेलं आहे आपल्याला 1500 काय दिलेलं आहे, हे आहे आपलं प्रिन्सिपल। ठीक आहे, आणि स्कूल फंड PCPA म्हणजेच हे काय आपला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे किती आहे 9, आणि 2 इयर म्हणजे हा आपला दिलेला आहे टाईम। व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट। आपल्याला काय सांगितलं फाइंड करायचं, टोटल अमाऊंट फाइंड करायचं आहे। ठीक आहे, आधी काय काढावं लागेल आपल्याला, ज्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत तिच्यावरून इंटरेस्ट काढावं लागेल, टोटल इंटरेस्ट, आणि तिच्यावरून नंतर काय काढावं लागेल अमाऊंट काढावं लागेल। ठीक आहे, बघा मग बघा काय दिलेलं आहे प्रिन्सिपल 1500 रुपीज। ठीक आहे, नंतर काय दिलेलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेलं आहे, काय आहे गिवनमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट मीन्स आर इज इक्वल्स टू 9, आणि टाईम किती दिलेला आहे, टाईम मीन्स काय असते टी इज इक्वल्स टू 2 इयर्स आहे। आणि आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलं, टोटल अमाऊंट फाइंड करायचं सांगितलं। आधी काय करावं लागेल, आपण अमाऊंटचा फॉर्म्युला बघितला, टोटल अमाऊंट काढायसाठी काय पाहिजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट पाहिजे। आता आपला जो प्रिन्सिपल आहे दिलेला पण इंटरेस्ट आहे का नाही, म्हणून इंटरेस्ट काढून घेऊ। इंटरेस्टसाठी फॉर्म्युला काय असतो बघा, टोटल इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय असतो पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100। म्हणजेच पी काय आपला 1500 मल्टिप्लाय बाय आर आहे 9 मल्टिप्लाय बाय टी आहे 2 अपॉन 100। काय येईल मग बघा काय कसं येईल, 0 0 काय होतील कट होतील, काय ते 15 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2, याचा आन्सर येते 270। ठीक आहे, टोटल इंटरेस्ट किती आला 270, टोटल इंटरेस्ट इज इक्वल्स टू 270। पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं, टोटल अमाऊंट काढायचं आहे। म्हणजेच काय असते फॉर्म्युला टोटल अमाऊंटचा, टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू काय असते प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट। ठीक आहे, प्रिन्सिपल किती दिलेलं आहे बघा, गिवन आहे प्रिन्सिपल आपल्याला 1500 काय 1500 प्लस इंटरेस्ट किती आहे आताच काढला आपण 270, काय मग याची ॲडिशन 1770 रुपीज। ठीक आहे, म्हणजेच काय इन कन्क्लुजन आपलं, हेन्स रिहाना विल गेट the total amount of 1770 रुपीज। ठीक आहे, समजलं। हे दोनच जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावरच आपल्याला पूर्ण जो प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व करायचा आहे। बघा क्वेश्चन नंबर 2 आहे, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक ॲट अ 10 PCPA फ्रॉम 5 इयर। ठीक आहे, आता हे बघा हे काय आहे आपलं प्रिन्सिपल, आणि हे काय 10
आपला आर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे, आणि 5 इयर म्हणजे ह्याचा काय असतो आपला टाईम टी. ठीक आहे. बघा काय फाईंड करायला सांगितलं. व्हॉट इज द अर्ली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. आपल्याला काय करायचं आहे, इयरली इंटरेस्ट काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला किती वर्षाचा टाईम दिला आहे, 5 इयरचा दिलेला आहे. पण आपल्याला काय सांगितलं आहे, प्रत्येक वर्षाला त्याला किती इंटरेस्ट द्यावा लागेल हे फाईंड करायचं आहे, आणि टोटल अमाऊंट फाईंड करायचं आहे, म्हणजेच ए फाईंड करायचं आहे. ठीक आहे. बघा मग बघा प्रिन्सिपल किती आपला 2,50,000 रुपीज. आर किती दिलं आहे 10 आणि टाईम दिलं आहे 5 इयर. ठीक आहे. आधी काय करून घेऊ आपण, याच्यावरून टोटल इंटरेस्ट काढून घेऊया. बघा काय टोटल इंटरेस्ट काय असतो फॉर्म्युला, आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. पी किती आपली 2,50,000 मल्टिप्लाय बाय आर किती आहे 10 मल्टिप्लाय बाय टी आहे 5 अपॉन 100. ठीक आहे. बघा मग काय होईल, आता इथला एक 0 आणि हे 0 कट होईल, आणि हा कट होईल. काय राहते मग 250 हे येईल मल्टिप्लाय बाय 5. यातला एक 0 कट झाला ना, याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय ते 1,25,000. ठीक आहे. हा आला आपला टोटल इंटरेस्ट. पण आपल्याला काय सांगितलं, त्याला हा टोटल इंटरेस्ट म्हणजेच 5 इयरसाठी आला. टाईम किती दिला होता 5 इयर, पण आपल्याला इयरली काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी, म्हणजेच इयरली इंटरेस्ट काय येईल मग 1,25,000ला काय करावं लागेल 5ने डिवाइड करावं लागेल. म्हणजेच काय येईल 25,000. म्हणजेच त्याला प्रत्येक इयरला किती इंटरेस्ट भरावा लागेल 25,000. ठीक आहे. आता बघा टोटल अमाऊंट पण फाईंड करायला सांगितलेलं आहे. काय आहे टोटल अमाऊंट काय असतं फॉर्म्युला, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे. प्रिन्सिपल किती दिला होता आपल्याला, वरती गिवन होता 2,50,000 2,50,000 प्लस इंटरेस्ट, टोटल इंटरेस्टची व्हॅल्यू पुट करायची तर 1,25,000. काय येईल 1,25,000. जर याची ॲडिशन केली तर काय ते 3,75,000 टोटल अमाऊंट आलं. ठीक आहे. मग काय येईल कन्क्ल्युजन, हेन्स काय येईल द इयरली इंटरेस्ट इज किती द्यावं लागतं त्याला इयरली 25,000. किती 25,000 रुपीज. अँड ही विल रिटर्न, त्याला रिटर्न किती द्यावं लागेल 3,75,000 रुपीज टू द बँक. बँकला पूर्ण किती द्यावं लागेल 3,75,000. ठीक आहे. समजलं. काय केलं आधी टोटल इंटरेस्ट काढला, पण आपल्याला काय सांगितलं होतं इयरली इंटरेस्ट काढायचा. म्हणजे आपल्याला किती टाईम दिला होता 5 इयरसाठी दिलं होतं. ठीक आहे. इयरली काढायसाठी काय करावं लागेल टोटल इंटरेस्टला 5ने डिवाइड केलं, तो काय आला इयरली इंटरेस्ट. आणि नंतर काय काढलं टोटल अमाऊंट काढला. ठीक आहे. बघा थर्ड नंबर काय, श्रीकांत डिपॉझिट 85,000 रुपीज फॉर 2.5 year at a 7 PCPA in saving bank account. What is the total interest he received at the end of the period. काय काढायचं सांगितलं आपल्याला टोटल इंटरेस्ट, म्हणजेच आय काढायचं आहे. ठीक आहे. गिवन बघा काय दिलेलं आहे, श्रीकांत डिपॉझिट 85,000 म्हणजेच हे काय आहे 85,000 प्रिन्सिपल रुपीज 2.5 year म्हणजे हा काय आपला टाईम आहे, आणि हे 7 जो आहे तो काय आर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. बघा हे बघा प्रिन्सिपल घेतलेलं आहे 85,000 आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 7 आणि टाईम किती दिला आहे 2.5. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं टोटल इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. ठीक आहे. बघा आता हे मिक्स फ्रॅक्शन दिलं आहे, आपण याला काय करू फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. काय ते 2 to the 4 आणि 4 + 1 5 म्हणजेच काय 5/2 इयर्स. ठीक आहे. आता बघा टोटल इंटरेस्टसाठी फॉर्म्युला काय असतो आपला, टोटल इंटरेस्ट मीन्स I is equals to P multiplied by R multiplied by T
अपॉन 100. पी काय आहे मग 85,000 मल्टिप्लाय बाय आर आहे 7 आणि टी आहे 5.5 अपॉन 100. बघा काय येईल 85,000 मल्टिप्लाय बाय 7 आणि हा 2 इकडे काय येईल डिव्हिजनमध्ये जाईल म्हणजेच 100 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे. आता बघा काय होईल 0 0 कट होतात. परत काय येईल जर ह्या 2ने ह्या नंबरला डिवाईड केलं तर काय ते 4 2 5 मल्टिप्लाय बाय 7 5 जा 35 आणि याची मल्टिप्लिकेशन केली तर काय ते 14,800 काय ते मग त्याची मल्टिप्लिकेशन 14,875 रुपीज. आपल्याला टोटल इंटरेस्टच सांगितलं होतं फाइंड करायला म्हणजेच काय हेन्स श्रीकांत will receive 14,875 rupees as a interest from the bank. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन अ 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. ठीक आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट नाही दिलेला एका सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दिलेला नाही आहे फाईंड करायचं आहे. तर काय दिलेलं आहे 4 year दिलेला आहे म्हणजेच हा टी आहे आणि प्रिन्सिपल दिलेला आहे म्हणजेच हा पी आहे आणि इंटरेस्ट दिलेला आहे म्हणजेच हा काय आहे आय दिलेला आहे. व्हॉट शुड बी द इंटरेस्ट ऑन अ 15,000 रुपी ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या 3 व्हॅल्यूवरून आधी काय काढायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. नंतर काय करायचं आहे 15,000 रुपयेसाठी आपल्याला हा प्रिन्सिपल यूज करून परत रेट ऑफ टोटल इंटरेस्ट काढायचं आहे. ठीक आहे. बघा काय येईल गिवनमध्ये सांगा आधी प्रिन्सिपल दिलेलं आहे प्रिन्सिपल पी इज इक्वल्स टू किती दिलं आहे 5,000 रुपीज. ठीक आहे. आणि टाईम दिलेला आहे टाईम टी इज इक्वल्स टू 4 years आणि आय दिलेला आहे म्हणजेच टोटल इंटरेस्ट दिलेला आहे टोटल इंटरेस्ट मीन्स आय इज इक्वल्स टू 1,200. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं सांगितलेलं आहे आर काढायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे पण आपला फॉर्म्युला काय असतो आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100 असतो. आपल्याला आर फाइंड करायचा आहे हा आर इकडेच राहू द्या आणि बाकी घेऊन जा. काय होईल आर इज इक्वल्स टू हा 100 इकडे डिवाईडमध्ये हा इकडे जाऊन मल्टिप्लाय म्हणजे आय मल्टिप्लाय बाय 100 अपॉन हा पी आणि टी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होतील डिवाईड म्हणजे पी मल्टिप्लाय बाय टी. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करू आयची व्हॅल्यू किती दिली आहे 1,200 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन प्रिन्सिपल किती आहे 5,000 मल्टिप्लाय बाय टी आहे 4 years. ठीक आहे. बघा मग कसं कॅल्क्युलेशन येईल काय होतील आधी तर हे 0 आणि हे 0 कट होतील नंतर हा इथला पण एक 0 कट होईल नंतर काय येईल 4 1 जा 4 आणि 4 3 जा 12 म्हणजेच 30 आणि काय येईल 5 1 जा 5 आणि 5 6 जा 30 म्हणजेच काय ते आपला आन्सर 6 आणि रेट ऑफ आर काय असतो पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच किती याला 6%. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलं सेकंड कंडिशन दिली होती बघा नंतर काय म्हटलेलं व्हॉट वूड बी द इंटरेस्ट ऑन अ 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. म्हणजे जर आपला प्रिन्सिपल चेंज झाला म्हणजे प्रिन्सिपल किती दिला आहे आता आधी किती होता 5,000 आता 15,000 दिला आणि सेम रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट आता जो आपण फाइंड केला सेम रेट ऑफ इंटरेस्ट जो फाइंड केला त्या तो आणि सेम टाईम म्हणजे टी पण सेम फक्त काय करायचं आपल्याला
पीची व्हॅल्यू चेंज करायची आहे. काय येईल? नाऊ टोटल इंटरेस्ट आय ऑन 15,000 रुपीजसाठी फाईंड करायचं आहे. काय असतं फॉर्म्युला मग? आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. तर पी किती आहे? 1, पीची व्हॅल्यू 15,000 मल्टिप्लाय बाय आर आताच आपण फाईंड केला 6% मल्टिप्लाय बाय टी. आपल्याला टाईम जो आहे तो आधीचाच यूज करायचा आहे म्हणजेच 4 इयर अपॉन 100. काय येईल मग? हे 2 झिरो कट होतील. काय येईल? 150 मल्टिप्लाय बाय 6 4 जा 24 आणि याची काय करायची? मल्टिप्लिकेशन. काय ते 3,600 रुपीज म्हणजेच आहे की त्याला 3,600 रुपीज. म्हणजेच काय येईल? हेन्स द रेट ऑफ इंटरेस्ट फॉर सेम पिरियड इज 3,600 रुपीज. म्हणजे सेम टाईमसाठी किती असेल? 3,600 रुपीज. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे? इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट अ 10 PCPA. हे काय दिलेलं आहे? प्रिन्सिपल. आणि 10 PCPA म्हणजेच आर दिलेला आहे 10 फॉर अ 2 इयर. 2 इयर काय दिलेलं आहे? टाईम टी. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. काय काढायचं आहे आपल्याला? अमाऊंट काढायचं आहे म्हणजेच ए काढायचं आहे. त्याच्यासाठी आधी काय फाईंड करावं लागेल आपल्याला? टोटल इंटरेस्ट फाईंड करावं लागेल. ठीक आहे. बघा मग काय गिवन आहे? काय आहे आधी तर गिवन काय आहे? गिवन प्रिन्सिपल मीन्स पी इज इक्वल्स टू काय आहे? 1,50,000 रुपीज. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलं आहे? प्रत्येक वर्ड प्रॉब्लेममध्ये आधी जे गिवन दिलेलं आहे ते लिहायचं. इंटरेस्ट आर इज इक्वल्स टू 10 आणि टाईम किती दिलेला आहे? टी इज इक्वल्स टू 2 इयर. आधी काय करावं लागेल आपल्याला? टोटल इंटरेस्ट फाईंड करावं लागेल. म्हणजेच काय येईल? टोटल इंटरेस्ट आय इज इक्वल्स टू काय असतं फॉर्म्युला? पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. पी किती आहे? 1,50,000 मल्टिप्लाय बाय आर आहे 10 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 100. ठीक आहे. काय होईल मग? हे 0 कट होतील. काय येईल याचा आन्सर? त्याचा आन्सर आहे ते पूर्ण याचं 30,000 रुपीज टोटल इंटरेस्ट आला. पण आपल्याला काय फाईंड करायचं सांगितलं? टोटल अमाऊंट. नाऊ काय येईल? टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू काय असते? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतो. प्रिन्सिपल किती दिलेलं आहे? 1,50,000 1,50,000 प्लस इंटरेस्ट 30,000. काय येईल मग? याचा आन्सर येते 1,80,000 रुपीज. ठीक आहे. मग काय इन कन्क्लुजन? हेन्स पंकज will get the total amount of 1,80,000 रुपीज फ्रॉम द बँक. बँकला किती द्यावं लागतील पंकजला? 1,80,000 रुपीज. ठीक आहे.